सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत विकास कामांच्या बिलांबाबत गंभीर प्रकार उघडकीस आला असून बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्यांच्या कथित खोट्या स्वाक्षऱ्या करून तब्बल 17,19,000 रुपयांची विकास कामांची बिले आणि अनामत रक्कम काढण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणात एकूण 13 बिलांचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे। त्यापैकी एक नियमित बिल तर काही बिले अनामत रक्कम परत मिळवण्याची संबंधित होते। माहितीनुसार 6,76,588 रुपयांचे नियमित बिल काढण्यात आले असले तरी अनामत रकमेची बिले वेळेत रोखण्यात आल्याने मोठा आर्थिक व्यवहार थांबवण्यात यश आले। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात आली असून एका ठेकेदारावर खोट्या स्वाक्षऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आल्याचे समोर आले। जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून संबंधित कार्यकारी अभियंता सध्या रजेवर असल्याची माहिती दिली आहे। ते रुजू झाल्यानंतर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येणार असून या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचाही तपास केला जाणार आहे। मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, बांधकाम सभापती संतोष साटविलकर आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड यांनीही या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून दोषींना कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे। एफ आय आर करून होणार नाही तर त्या संबंधी असलेले तुमचे एमबी त्या संबंधी असलेले सगळेच रेकॉर्ड तुम्हाला ते आमच्याकडे आणून द्यावं लागेल आणि हे लिस्ट काय काय असेल ते त्यांनी जरा सांगितलं। त्याच्यानंतर इथं आमची चर्चा झाली म्हणजे शिवसाहेबांकडे त्यांची त्या शिवसाहेबांनी सांगितलं जे काय संबंधित लागेल त्याच्या संबंधित असेल ते तुम्ही त्यांना द्या आणि त्याच्या संबंधित त्यांना आपण त्याच्यावर एफ आय आर दाखल करूया। त्याच्यानंतर त्यांनी ते पेपर गोळा केले तर संबंधित त्याचा 2-3 दिवस झाले। त्याच्या मुलाच्या ॲडमिशनसाठी ते 15 दिवसाच्या रजेवर गेले। आल्यानंतर ते 100% त्याच्यावर कारवाईचा एफ आय आर दाखल करतील आणि तो हे होईल त्याच्यावर चौकशी होईल त्याच्यात कुठल्याही प्रकारे आपली असलेली जिल्हा परिषदेचे पदाधिकारी किंवा असलेले अधिकारी त्यांना कुणालाही पाठीशी घालणार नाही। व्यक्ती ज्याने केलं त्याला शासन व्हायलाच पाहिजे, नाही तर परत काय होणार माणसाला हे आमच्या जिल्ह्यात अशी संस्कृती नाही ती परत धाडस होणार। त्याच्यामुळे कोणीही त्याला मदत करणार नाही किंवा कोण नाही। एकाच व्यक्तीने केलं आता एकाच व्यक्तीने केला इथपर्यंत निष्कर्ष आलेला आहे की एकाच व्यक्तीने त्याच्यात आपले कुठले तरी कर्मचारी किंवा कोणी अधिकारी किंवा कोणी नाही एकाच व्यक्तीनं आपल्या केलं।